एका गावात सर्वांच्या घरच्या चुली विझल्या, पण माणुसकीचा उजेड अधिक तेजानं पेटलाय। या गावात आता कुणीही स्वतःच्या घरी स्वयंपाक करत नाही, तरीही इथले लोक पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहेत। तुम्हाला प्रश्न पडला असेल की गावात कुणाच्याही घरात स्वयंपाक करत नाही तर जेवण कसं मिळतं? या गावानं नेमकं काय केलं? लोकांनी स्वतःच्या घरात स्वयंपाक करणं का बंद केलं? या निर्णयामुळे गावामध्ये काय बदल झाले आणि ही कल्पना भविष्यात भारतासाठी नवा मॉडेल ठरू शकते का? थांबा, सर्व काही सांगतो। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। ही गोष्ट आहे भारतातील अशा एका गावाची जिथे लोकांनी घराघरातला स्वयंपाक बंद केला आणि त्याऐवजी सुरू केलं एकत्र जगणं। ही गोष्ट आहे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातल्या छोट्याशा चांदणकी गावची। हे गाव आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरतंय, कारण इथे फक्त जेवण बनत नाही, इथे नाती जपली जातात, एकटेपणावर उपचार होतो आणि वृद्धांच्या आयुष्याला पुन्हा अर्थ मिळतो। सुमारे 1100 लोकसंख्या असलेलं हे एक गाव आज शांत झालंय, कारण गावातील बहुतेक तरुण नोकरी, व्यवसाय आणि चांगल्या भविष्यासाठी अहमदाबाद, मुंबई, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले। गावात उरले ते मुख्यतः वृद्ध आई वडील। आता विचार करा, 70-80 वर्षांच्या वृद्ध व्यक्तींसाठी रोजचं आयुष्य जगणं किती कठीण असेल। रोज बाजारातून सामान आणणं, स्वतःसाठी स्वयंपाक करणं, भाजी चिरणं, गॅस पेटवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं एकटेपण सहन करणं। अनेक वृद्ध महिला फक्त एकदा जेवण बनवायच्या आणि तेच उरलेलं अन्न रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिळं अन्न खायच्या। याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागला होता। गावामध्ये हळूहळू शांतता वाढत चालली होती, पण ती समाधानाची शांतता नव्हती, ती होती एकटेपणाची शांतता। आणि इथेच एंट्री झाली गावचे सरपंच पूनमभाई पटेल यांची। विशेष म्हणजे पूनमभाई जवळपास 20 वर्ष न्यूयॉर्कमध्ये राहिलेले होते बरं, आणि परदेशात राहूनही त्यांचं मन गावाशी जोडलेलं होतं। जेव्हा ते परत गावात आले तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली, गावामध्ये पैशांची कमतरता नव्हती, पण माणसांची साथ कमी झाली होती। मग त्यांनी गावकऱ्यांसमोर एक कल्पना मांडली, जर संपूर्ण गाव एक कुटुंब असेल तर स्वयंपाकघर एकच असायला हवं। सुरुवातीला अनेकांना ही कल्पना जरा वेडीच वाटली। असं काय शक्य आहे, सगळं एकत्र जेवणार, घरात स्वयंपाकच नाही? पण पूनमभाईंनी हार मानली आणि मग सुरू झाला चांदणकीचा कम्युनिटी किचन मॉडेल। आज चांदणकी गावात एक सेंट्रल कम्युनिटी किचन आहे। इथे रोज ताजं, पौष्टिक आणि घरगुती जेवण बनवलं जातं। डाळ, भाजी, रोटी, खिचडी, कढी, छास, ढोकळा म्हणजे अगदी पारंपरिक गुजराती थाळी। गावकरी दरमहा साधारण 2000 ते 2500 रुपये इथे देतात आणि त्या बदल्यामध्ये त्यांना दिवसातून 2 वेळचं ताजं जेवण मिळतं। स्वयंपाकासाठी 2 आचारी ठेवलेले आहेत, त्यांना पगारही दिला जातो। पण खरी गोष्ट फक्त अन्नाची नाही, दररोज जेवणाची वेळ झाली की गावामध्ये घंटा वाजते आणि मग वृद्ध लोक घराबाहेर पडतात। ते एकत्र बसतात, जेवतात, गप्पा मारतात, हसतात, एकमेकांचं दुःख ऐकतात। जेवणाचं ठिकाण आता गावचं सोशल मीडिया बनलेलं आहे। इथे लाईक्स नाही आहेत, पण खरी काळजी आहे। इथे फॉलोअर्स नाही आहेत, पण खरी माणसं आहेत। आज भारतामध्ये लाखो वृद्ध लोक एकटे राहत आहेत। मुलं परदेशात, नातवंड मोबाईलमध्ये आणि वृद्ध आई वडील 4 भिंतींमध्ये। अनेक अभ्यास सांगतात की एकटेपणामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, पण चांदणकी गावानं यावर भन्नाट उपाय शोधला। इथे लोक फक्त जेवत नाही, ते एकमेकांना जगवत आहेत। एका वृद्धानं सांगितलं, हे किचन आमच्यासाठी लाईफलाईन आहे, कारण आता त्यांना वाटतं ते एकटे नाहीये। चांदणकी गावची ही कल्पना इतकी प्रभावी ठरली की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात या गावाचा उल्लेखही केला। मोदी म्हणाले, हे गाव आपल्याला एकत्र जगण्याची, जबाबदारी वाटून घेण्याची आणि माणुसकी जपण्याची शिकवण देतं। आणि खरंच आज ज्या काळामध्ये लोक एकाच घरात राहूनही वेगवेगळे झालेले आहेत, त्या काळामध्ये एक गाव संपूर्ण कुटुंबासारखं जगतंय। किती भारी ना? विशेष म्हणजे अशीच एक सुंदर व्यवस्था आपल्या महाराष्ट्रातही आहे। माहिती आहे तुम्हाला, नागपूरमधील शांतीनगर जवळ बोहरा समाजाची कम्युनिटी अनेक वर्षांपासून सामूहिक स्वयंपाकाची परंपरा जपत आहे। इथे जवळपास 2000 लोकांसाठी एकाच ठिकाणी स्वयंपाक तयार होतो आणि नंतर व्यवस्थित टिफिनद्वारे लोकांच्या घरी पोहोचवला जातो। कल्पना करा, एका मोठ्या शहरात इतक्या लोकांसाठी रोज ताजं अन्न वेळेवर, शिस्तीत आणि समुदायाच्या भावनेतून। ही फक्त सुविधा नाहीये, ही आहे आपण सगळे एकमेकांसाठी आहोत
ही सांगणारी भावना. आज भारत वेगानं बदलतोय. न्यूक्लिअर फॅमिली वाढत आहेत, लोक शहरांकडे धावत आहेत, वृद्ध लोक गावात एकटे पडत आहेत. अशा वेळी चांदणकीसारखी मॉडेल्स भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकतात बरं. कारण उद्या कदाचित कम्युनिटी किचन ही फक्त सामाजिक कल्पना राहणार नाही, तर ती भारताच्या वृद्धांसाठी गरज बनू शकते. यामुळे वृद्धांना पौष्टिक अन्न मिळेल, महिलांवरील स्वयंपाकाचा ताण कमी होईल, अन्न वाया जाणं कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं माणसांमधलं नातं टिकेल. आजच्या जगात लोकांकडे मोठी घरं आहेत पण वेळ नाहीये, मोठे फोन आहेत पण संवाद नाही आहे, सोशल मीडिया आहे पण समाज हरवतोय. आणि अशा वेळी गुजरातमधलं एक छोटंसं गाव आपल्याला खूप काही शिकवून जातं बरं. माणूस फक्त अन्नानं जगत नाही, तो जगतो आपलेपणानं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असं कम्युनिटी किचन तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात सुरू व्हायला हवं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.